गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे जुलै महिन्याचा शेवटचा रविवार. जुलै महिना म्हटलं की पाऊस, आणि गेल्या आठवड्यात झालंही तसंच. महाराष्ट्रामध्ये अगदी दूरपर्यंत खूप चांगला पाऊस झालेला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अक्षरशः नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत होते. अजूनही काही प्रमाणात नद्यांना पूर आहे, पण एकंदरीतच बाहेर आता पाऊस कमी झाल्यामुळं वातावरण इतकं सुंदर आणि प्रसन्न झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही जरा एक नवीन प्लॅन केलेला आहे. मी आज ट्रेकला किंवा ट्रिपला जाणार नाही आहे, तर आज मी निघालो आहे मित्रांच्या बरोबरीनं एका भन्नाट लोकेशनला पार्टीसाठी. घोटावडे गावचा बोर्ड पाहून तुम्हाला थोडासा अंदाज आलाही असेल की मी कुठे चाललो आहे. तर मित्रांनो, मी चाललो आहे पौड तालुक्यातील कोळवणजवळील गिरीवन या ठिकाणी. गिरीवन म्हणजे कोळवण खोऱ्यातील डोंगराच्या कुशीत लपलेलं एक सुंदरसं ठिकाण. गिरीवन हे गाव नाही आहे, तर पौड लोणावळा रस्त्यावरती दक्षिणेच्या बाजूचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती काही लोकांनी प्रायव्हेट जागा घेऊन त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधलेले आहेत. असे अनेक फार्म हाऊसेस तिथे आहेत. तर त्यापैकीच एक फार्म हाऊस आम्ही आज पार्टीसाठी निवडलेला आहे. तो फ्रेंड्स, लेट्स गो विथ मी. तर मित्रांनो, पावसाळा म्हटलं की गरम गरम वडापाव, कांदा भजी आणि वाफाळलेला चहा, काय भन्नाट समीकरण असतं नाही का. धोधो कोसळणाऱ्या पावसात आणि थंडगार वाऱ्यात एखादा चहाचा किंवा वडापावचा स्टॉल दिसावा, आणि त्यातही जोशीवडेवाले म्हणजे सोने पे सुहागाच. असाच कोळवण या ठिकाणी जोशीवडेवाल्यांचा स्टॉल दिसला. त्या ठिकाणी मस्त वडापाव खाल्ला, थोडीशी फोटोग्राफी केली आणि पुन्हा गिरीवनकडे आम्ही मार्गस्थ झालो. नाश्ता करून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक कमान दिसली. चौकशांती कळलं की हाच रस्ता पुढे गिरीवनला जातो. गिरीवनकडे जाणारा हा रस्ता फारच अरुंद आहे. गाडी चालवताना फार कसरत करावी लागते. 2 गाड्या फार मुश्किलीने या ठिकाणाहून पास होत आहेत. पण बाकी काही असो, वातावरण इतकं भन्नाट आहे, मस्त आहे. बाहेर थोडा थोडा पाऊस पडतो आहे, मध्येच पाऊस, मध्येच गार वारा, भन्नाट आणि भन्नाट वातावरण आहे. पाहूया या ठिकाणी एवढं छान वातावरण आहे, तर गिरीवनमध्ये किती सुंदर वातावरण असणार आहे. मी तर आता अक्षरशः एक्सायटेड झालेलो आहे की कधी तिथे पोहोचेल. ह्या भन्नाट वातावरणापुढं मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेलो. आज मी ज्यांच्याबरोबर पार्टीला चाललो आहे ते सर्व मित्र मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीतले आहेत. यथावकाश या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांची तुम्हाला ओळखी करून देईल. उन्हाळ्यात अगदी भकास आणि उदास वाटणारी ही भातखाचरं आता पावसाळ्यात भात लावणीनंतर ती जबरदस्त आणि नयनरम्य वाटत आहेत. बाकी काही असो यार, निसर्गाच्या रंगात एक अनोखी ताकद आहे.
आम्ही आता गिरीवनमध्ये एंटर करतोय। इथे एक सिक्युरिटी चेक केबिन आहे। त्यांनी जुजवी माहिती विचारली, त्याच्या पुढे एक केबिन दिसते, पाहूया। नमस्कार। गिरीवनमध्ये एंटर करताना 2 सिक्युरिटी चेक केबिन आहेत। माहीत नाही 2 केबिन का आहेत, पण ठीक आहे। त्यांनी आम्हाला विचारलं की कुठे जाणार आहे, कुठल्या फार्म हाऊसवरती जाणार आहे। मला तर काही नाव माहीत नाही आहे फार्म हाऊसचं। आमचे मित्र डांगे पाटील त्यांनी ते फार्म हाऊस बुक केलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आमची समोर एक गाडी गेलेली आहे, आम्ही त्या गाडीच्या पाठी चाललो आहे। तर त्यांनी ठीक आहे, ओके, एंट्री करून घेतली गाडीची, नाव वगैरे विचारलं आणि आम्हाला तेथून पुढे जाण्यास परवानगी दिली। गिरीवन हे डोंगरावर वसल्यामुळे साहजिकच तिथे थोडासा घाट रस्ता आहे। 3-4 वळणे पार करून आपण वर आल्यानंतर पुन्हा एक सपाट आणि सरळ रस्ता लागतो। बरीच नागमोडी वळणे आणि डायव्हर्शन पण आहेत। आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण कुठे जाणार आहे, पण हल्ली गुगल मॅपमुळे तसा फार काही इश्यू येत नाही आहे। आम्ही गुगल मॅप लावून चाललो आहे, पण रेंजचा काही ठिकाणी इश्यू असल्यामुळे गुगल मॅप डाउनलोड करून खालच्याच बाजूला डाउनलोड करून वर येणं संयुक्तिक आहे। समोर गेलेल्या गाडीमधील सर्व मित्र या ठिकाणी थांबलेले आहेत। बहुधा ते फोटोग्राफीसाठी थांबलेले दिसत आहेत। आम्ही पण थोडीशी गाडी साईडला घेऊन फोटोग्राफीचा आनंद घेऊया। आपल्याला कुठे जायचं? आपल्याला वर जायचं अजून। बेधुंद करणाऱ्या हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही फोटोग्राफ्स क्लिक करून पुन्हा आम्ही फार्म हाऊसच्या शोधात निघालो। जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे हिरव्या गर्द वनराईच्या मधून काही रंगीबेरंगी फार्म हाऊस डोकावत होती। असे फार्म हाऊस बघून त्यासमोर फोटो काढण्याचा मोह आवरता येणे अशक्यच। पुन्हा आमची टीम त्या ठिकाणी फोटोग्राफीसाठी थांबली। गिरीवनच्या मुख्य पथावरील या भन्नाट संचलनानंतर आम्ही काही वेळातच आमच्या इच्छित स्थळी म्हणजे आम्ही बुक केलेल्या फार्म हाऊसवरती पोहोचलो। गिरीवनच्या सिक्युरिटी चेक केबिनपासून साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती हे फार्म हाऊस आहे। सिल्वर ओक व्हिला नावाचं हे फार्म हाऊस आहे। खूप सुंदर लोकेशन आहे याचं। पाहूया आतमध्ये जाऊन। पावसाचा जोर खूपच जास्त असल्यामुळे सर्वांनीच आपल्या बॅग्स आणि बरोबर आणलेलं साहित्य घेऊन बंगलोकडे धाव घेतली। सर्वात पुढे होते डांगे पाटील, संतोष यादव, अरुण दौंड आणि पाण्याचा बॉक्स घेऊन आले होते सतीश जाधव। त्यांच्या पाठीमागे सुनील साखरे, अतुल घन, रामदास भामरे आणि आमच्यातले सर्वात तरुण हिरो कैलास शिंदे। या विलाचे लोकेशन खूपच सुंदर आहे। गॅलरीतनं दिसणारा व्ह्यू तर अप्रतिमच। रूमसुद्धा खूप स्वच्छ आणि नीटनेटके आहेत। या विलाच्या फर्स्ट फ्लोअरला 3 रूम असून सेकंड फ्लोअरला डॉमेट्री आहे। त्या ठिकाणी पण झोपण्याची अतिशय उत्तम सोय आहे। रूमच्या गॅलरीत बसूनसुद्धा तुम्हाला निसर्गाचा मनमोलाद आनंद लुटता येईल, इतकं सुंदर हे लोकेशन आहे।
व्हिलाचं अप्रतिम सौंदर्य पाहून फोटोग्राफीचा मोह आवरता येणं तर अशक्यच. मग सर्वांनीच जमेल तसे आणि जमेल तेवढे आणि जमेल त्या पोझिशनमध्ये भरपूर फोटो काढून घेतले. फोटोग्राफीबरोबरच थोडे सिनेमॅटिक शॉट्स आणि डान्सही. मस्ती झाल्यानंतर पुन्हा थोडी पेटपूजा आणि पुन्हा मस्ती. म्युझिक मस्ती अगदी शिगेला पोचली होती आणि इकडे पावसाचा जोरही. आणि मग सर्वांनीच पावसाचा आनंद घेण्यासाठी रस्त्याकडे धाव घेतली. डांगे पाटील उर्फ तात्या आमच्या ग्रुपमधले बेस्ट स्विमर. स्विमिंग टँक पाहिला आणि तात्या पोहलं नाही असं कधीच होणार नाही. मग घेतली की तात्याने पाण्यात उडी. दिवस सरून रात्र झाली होती आणि इकडं चुलीवरचं मटण पण शिजलं होतं. मग काय 2-2 भाकरी कुस्करल्यान मारला दणका. जेवणानंतर थोडीशी शतपावली करून आजच्या दिवसाला गुड बाय केला आणि गप्पा गोष्टी करत निद्रेच्या आहारी गेलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खरं तर आजचा दिवस नेहमीच्या दिवसासारखा नाही आहे. ना ऑफिसला जाण्याची घाई ना गडबड. सर्व कसं निवांत. बाहेर पाऊस धोधो कोसळतोय. बहुधा हा रात्रभर कोसळत होता. तशी फार झोप लागली नाही आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. काही मित्र उठले आहेत, काही अजून अंथरुणात रेंगाळत आहेत. बाहेर तर पाऊस कोसळतोय तरी पण मी जे उठलेत त्यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो आहे. विलाच्या समोरचा जो रस्ता आहे तेथेच मॉर्निंग वॉक चालू आहे. पावसामुळे फार वेळ मॉर्निंग वॉक करता आला नाही. समोर 2-3 राऊंड मारून आम्ही पुन्हा विलामध्ये परतलो. आजची मॉर्निंग खूपच वेगळी आणि आल्हाददायक होती. सगळीकडे जोरदार पाऊस बरसत होता. आकाशात भिरभिरणारे पक्ष्यांचे थवे आज निवांतपणे कोप्यात आराम करत होते. मध्येच कुठला तरी एखादा पक्षी जोरदार शिळ घालून वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून जायचं. इकडे मात्र चहाची तलब झाल्यामुळे वातावरणाचा विसर पडून सारेच जण चहाच्या प्रतीक्षेत हॉलमध्ये जमा झाले होते. चहाचा कप संपवून मी थोडा किचनकडे डोकावलो तर आजी
आमच्यासाठी स्वयंपाकाची जोरदार तयारी करत होत्या. तव्यावर भाजणारी भाकर पाहून साहजिकच बहिणाबाईंच्या ओळी ओठावरती सहजच रेंगाळल्या. मग मिळते भाकर. 2 दिवस आम्हाला या ताईंनी खूप छान पद्धतीने जेवायला घातलेले. त्याच्या हाताला चव पण खूप छान आहे. तर ताई तुमचे धन्यवाद, थँक्यू. हे आमचे सुभाष दादा आहेत. सुभाष दादांनी कालपासून आम्हाला खूप छान सोय केली. आमची इथे खूप छान जेवायला दिलं. आमची सेवा केली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने. तव्यावर भाजणाऱ्या खरपूस भाकरीचा खमंग वास आल्यानंतर जेवणाचा मोह कोणालाच आवरता आला नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता सर्वांनीच आपला मोर्चा जेवणाकडे वळवला. थोडं मीठ आणून देता का? गरम गरम भाकरी, बेसन आणि रात्रीचं शिळं मटण, कांदा लिंबू याच्यावरती यथेच्छ ताव मारून सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला. बाकी काही असो मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्की, पार्टी वगैरे विषय जरी बाजूला ठेवला तरी मित्रांच्या सान्निध्यातले क्षण हे आठवणीचे भंडारच नाही का? मित्र म्हणजे प्रेम, मित्र म्हणजे जिव्हाळा, मित्र म्हणजे आपुलकी, मित्र म्हणजे दुःखाच्या आणि अडचणीच्या क्षणी हक्काने खांद्यावर डोके ठेवण्याचे ठिकाण. म्हणूनच अनंत राऊतांच्या ओळी ओठावर आल्याशिवाय राहत नाहीत. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांच्या सहवासातले आठवणींचे गोड क्षण बरोबर घेऊन मी गिरीवनला गुड बाय केला आणि घराच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.